चराचरात वास करणारी भगवंताची चिद्विलास निश्चित स्वरूपीने आदिमाया आदिशक्तिमाय मुक्त यांच्या साधू संतांच्या आशीर्वादानं प्रत्येकाच्या पुण्याने समस्त ग्रामस्थ मंडळी डोंगाडे यांच्या सहयोगानं सहकार्यानं माझे परमस्नेही आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे या कुटुंबासही आमचं गेल्या 15 वर्षापासून असणारं सख्य आजही तसंच आहे। गेल्या 15 वर्षापासून पप्पूदादांनी ते नातं आस्था गायत आजपर्यंत ते नातं जसंच टिकवून ठेवलं आणि म्हणून कैलासवासी महारू चिंदा भदाने माननीय उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव आणि ग्रामपंचायत समिती सदस्य मालेगाव जीवनच्या पुण्याईनं मातोश्रींच्या पुण्याईनं आणि आमचे दादा श्री नरेंद्र महारू भदाने यांच्या प्रेरणेनं सदिच्छेनं सद्वासनेनं आमच्या ताई साहेबांच्या निमित्ताने भदाने परिवाराच्या दातृत्वाने सहकार्याने सहयोगाने मुरलीनंदन गोशाळा आणि जी काही अंतःकरणामध्ये मस्तिष्कामध्ये जी संकल्पना येणाऱ्या काही काळात ती पूर्ण होणार या निमित्तानं या ठिकाणी भव्य श्री शिवमहापुराण कथेचं आयोजन दादांनी केलं। आयोजन दातृत्व जरी दादांचं असलं तरी सहकार्य सगळे डोंगराळेवासियांचं आहे। मला वाटतं डोंगराळ्यात यायला मला 14 वर्ष झाले, अख्खा वनवास पुरा होई गया मला। या घराचं या कुटुंबाचं प्रेम, गावाचं प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हा योग पुन्हा जुळून आलेला आहे। खरं तर ही तारीख माहेर भायगाव नावाचं गाव आहे जालना जिल्ह्यात। गेल्या वर्षी 16 झाला, गेल्या वर्षी त्यांनी तारीख दिली होती आणि आपल्या नियोजनाच्या आधी त्यांचा फोन पण आला होता सरपंचांचा की महाराज आपली कथा 19 पासून सुरू होते। मीटिंग घेतली आणि सांगितलं 1 महिन्यानंतर तुम्हाला सांगतो आणि योगायोग दादांचा फोन आला। त्यावेळेस गावातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळाचे सदस्य होते। दादांचं माझ्यावरती प्रेम, या कुटुंबाचं असणारं माझ्यावरती प्रेम, त्यामुळे मी बाहेर भायगावची तारीख दादांकडे कन्वर्ट केली। त्याच्यात 3 कीर्तन होते कारण ती कथा दिवसाची होती। एक गंगाखेडचं कीर्तन होतं, एक मानवत रोडच्या जवळचं कीर्तन होतं आणि 22 तारखेचं नागपूरचं कीर्तन आहे, ते आमच्या गुरुमाऊलींकडचं आहे। 3 कीर्तन कॅन्सल झाले, 22चं काही होत नाही पण अजून 2 दिवस आहे आपल्याकडे, प्रयत्न करूत। ते म्हणे महाराज तुमची महंत पदवी काढून येईल, म्हटलं म्हणून नाव बी काढले काका, करू प्रयत्न। शुकदेवांनी गत जन्मामध्ये पांडवांच्या घरी राजसूय यज्ञ झाला, त्या यज्ञातल्या उष्टावळ्या पत्तरवाळ्यांवरचे उपकार डोक्यावरती होता। तो उपकार फेडण्याकरता पांडवांना किंवा त्यांच्या वंशात राजा परीक्षितीला भागवत सांगावं लागलं। या कुटुंबाचं जे काही ऋण असेल ते ऋण फेडण्याकरता भगवान शंकराने पुन्हा हा योग या ठिकाणी चालून आणला। चमत्कारी घटना आहेत, असाध्य घटना आहेत, पण या सगळ्या गोष्टी श्रद्धेवरती अवलंबून असतात आणि या सगळ्या असाध्य वाटणाऱ्या गोष्टींवरती जी काही मात केली दादा, ती असणारी जीवनची पुण्य, तुमचं दातृत्व, तुमचा स्वभाव, तुमचं दोघं नवरा बायकोंचं असणारं परमार्थातलं योगदान, केलेलं अन्नदान, केलेला परमार्थ, केलेलं सत्कर्म, या सगळ्या गोष्टींचा हा परिपाक आहे की आपण असाध्य गोष्टीवरती मात करून इथपर्यंत पोहोचला आहात। अशक्य प्राय वाटणारी गोष्ट आहे ती, पण ही भगवान शंकराची। धन्यवाद। माझ्या या संगीत कथेचे सगळे स्तंभ खांब ऑर्गन वादक दत्तात्रय महाराज कोपरगाव, तबल्यावरती आपल्या परिसराचं वैभव भूषण महाराज, एक्टोपॅडवरती सौरभ दादा,
झाकी आपले अशोकांना आणि गायक आमचे सुजित महाराज ते उद्या येतील. त्यांचे वडील वारलेत व आज शेवटचा श्राद्ध होतं वडिलांचं, ते करून ते उद्या येत नव्हते, तर त्यांना म्हटलं या. एवढ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. मला वाटलं नव्हतं पहिल्या दिवशी मंडप भरेल. त्याबद्दल डोंगराळेवासियांना मनापासून धन्यवाद की पहिल्याच दिवशी मंडप हाऊसफुल. तळगावचे दिलीप दादा आहेत, त्यांचे सहकारी आहेत, परिसरातून पंचकृष्ण सगळे बाहेर असतात. साऊंड सिस्टीम आमच्या पुरादादांची आपणची. खरं तर डोंगराळ्यात मी जेव्हा आलो तेव्हा सुरुवात होती आणि आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे जितूदादानं चांगल्या प्रकारे वाढवला. नुसता वाढवला नाही तर आज जितूभाऊची साऊंड महाराष्ट्रात एक नामवंत साऊंड सिस्टीम. नियोजन खूप सुंदर केलेलं आहे. गोमातेचा गोठा बाजूला असल्या कारणामुळे ही जागा पवित्र आहे. नियोजन सुंदर आहे, मंडप सुंदर आहे. ज्ञान मंदिरा युट्यूबवरती आपल्याला पाहायला पहिल्याच दिवशी आपण भरगच्च या ठिकाणी मंडपात उपस्थित दिली त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. जिभूंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. भगवान शंकराला नतमस्तक होतो आणि या पवित्र चिंतनाकडे आपण या ठिकाणी वळूया. पुराणांच्या संख्येचा जर विचार केला 18 पुराण आहेत. 18 मुख्य पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत. या 18 पुराणामध्ये 2 पुराण श्रीमद आहे आणि 1 पुराण महापुराण आहे, ते म्हणजे शिव महापुराण. भागवताला महापुराण म्हणतात, पण भागवताला श्रीमद ही पदवी लागलेली. शिव महापुराण, महापुराण एवढ्यासाठी की त्याच्यात महादेवाचं वर्णन आलं म्हणून महापुराण. महा म्हणजे मोठा, महन म्हणजे मोठा. महन या शब्दापासून महानची उत्पत्ती झाली. महान म्हणजे मोठा, मोठा असणारा देव, देवादिदेव महादेवाचं चिंतन त्याच्यात. या कुटुंबाचं भाग्य आहे, या कुटुंबाची पुण्यही आहे. मी एकच म्हणेन, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पण या 21 वर्षामध्ये कथा करत असताना मी अनेक कथा केल्या, अनेक वैयक्तिकही कथा केल्या. पण वैयक्तिक कथेला गावातल्या सगळ्यांनी सहकार्य केलेली डोंगराळ्यातली ही पहिली कथा आहे की इथे असं अजिबात वाटली नाही की हे वैयक्तिक किंवा एखाद्या कुटुंबाची कथा. भव्य दिव्य शोभायात्रा झाली, त्याच्यातही ग्रामस्थांनी भरभरून त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला. ती बग्गी एका ठिकाणून निघत नव्हती तर पोरांनी एक चाक उचलून घेतलं. 2-3 तर म्हणे महाराज वळा सहित उचलेली असून म्हणे तुमले चिंता नका. तुमचं हे सहकार्य, तुमचं हे प्रेम, याचा अर्थ आहे दादा गावाचं तुमच्यावरती असणारी जी काही जिव्हाळ्याची छाया आहे ती त्याच्यातून दिसून येते. गावाचं सहकार्य याच्यातून कळतं. ही भूमी पवित्र आहे, हा परिसर पवित्र आहे, हे गाव पवित्र आहे. भगवान गोरक्षनाथ, भगवान नवनाथांची कृपा, भगवान दत्तप्रभूंची कृपा आपल्यावरती आहे. आणि या सगळ्या संप्रदायाचे आद्यगुरु भगवान शंकर आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. भगवान महादेव वैष्णव आहे. भगवान शंकराचं एक नाव आहे आशुतोष. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारा, कमी वेळेत प्रसन्न होणारा आणि पात्र अपात्र न पाहणारा जगातला एकमेव देव आहे भगवान महादेव. जसं ज्ञानोबराय म्हणतात न पाही याची कुळाचा विचार, तसं पात्र अपात्र या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता वरदान देणारं जगातलं एकमेव दैवत आहे आणि ते आहे भगवान शंकर.
भगवान विष्णूला भजतात त्यांना वैष्णव म्हणतात, गणपतीला भजतात त्यांना गणपत्य म्हणतात, देवीला भजतात त्यांना शाक्त म्हणतात, पण जे शंकराला भजतात त्यांना शैव म्हणतात. शैव आणि वैष्णव किंवा हरी आणि हर हे वेगळे नाहीच आहे. दोघी देव एका ठाई. साखर गोडी भिन्न नाही, एका नाण्याच्या दोन बाजू आहे. म्हणून की काय, पंढरपूरच्या विठोबाने भगवान शंकराचे पिंड डोक्यावरती धारण केलेली. पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर आहे. तै मार्गीचा कापडी महेशो अजून. भगवान हे भोळ दैवत आहे. भगवान आशुतोष परमात्मा आहे. गंगाधर आहे, जटाधर आहे, पिनाक पाणी, पिनाक असत, शूल पाणी, अनेक नाव भगवान शंकराला आहे. भगवान शंकर भोळ दैवत आहे. आपण भोळे ग. काही लोक चेहऱ्यानं भोळे दिसतात. असं कोण आहे का त्याला येताना मंडपाच्या बाहेर 100ची नोट दिसली, तिला ओलांडून इथे येऊन बसला. चार देवता आहे आमच्या धर्मामध्ये, योगी, योगीराज, योगेश्वर आणि योग्यांची माऊली. पहिले योगी, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. पहिली योगी भगवान दत्त प्रभू आहे. दुसरे योगीराज कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज भगवान शंकर योगीराज. भगवान कृष्ण योगेश्वर, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर. आणि भगवान ज्ञानोबा योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केले. भगवान शंकर योगीराज आहे. वैराग्याचा महामेरू आहे. जगातल्या सगळ्या संप्रदायाचे आद्यगुरु भगवान शंकर आहे. भगवान महादेव ही अनंत पुरातन काळातील देवता म्हटली तरी वावगं ठरणार नाही, असं हे दैवत आहे. अनादी काळापासून आहे आणि मानवी देवाराधनेमध्ये श्रेष्ठ गणल्या गेलेली देवता म्हणजे भगवान शंकर आहे. पार्वती परमेश्वर, अंबा सदाशिव, रुद्र रुद्राणी, भव भवानी, मृड मृडानी अशा अनेक नावाने भगवान शिव शक्ती या नावाने शंकराने माता शक्तीचं त्या ठिकाणी वर्णन केलं. ज्ञानोबा वर्णन करतात, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. जिथे शंभू आहे तिथे अंबिका आहे, जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे. शिव म्हणजे आत्मा, शक्ती म्हणजे एनर्जी, ऊर्जा. म्हणून बघा लगोपाठ 3 महिने या घराची कुटुंबाचीच उपासना आहे. श्रावण महिना भगवान शंकराचा, भाद्रपद गणपती बाप्पाचा आणि आश्विन जगदंबेचा आहे. शक्तीची उपासना आहे. मृड मृडानी, अंबा सदाशिव, पार्वती परमेश्वर. बाबा गोस्वामी रामायणामध्ये पार्वती परमेश्वराला वंदन करतात.
अनादी कालापासून जीवाच्या उद्धारासाठी महत्वाचं दैवत म्हणजे भगवान शंकर आहे. ते भोळा आहे. यांच्या घरामध्ये शंकराच्या उपासनेमध्ये 5 देवता मुख्य आहेत. माय भगवती अंबा, भगवान महादेव, नंदी, गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी. प्रदीपजी मिश्रा यांनी शंकराच्या 5 मुलींचे वर्णन केलेले आहे. त्यांना 5 मुली आहेत. वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. आपल्या धर्मात ग्रंथ संपदा भरपूर आहेत, पण प्रत्येक ग्रंथाचं एक वैशिष्ट्य आहे. रामायणामध्ये रामाचं वर्णन आहे, भागवतामध्ये कृष्णाचं वर्णन आहे, हरिवंश पुराणामध्ये हरीचं वर्णन आहे, विष्णू पुराणामध्ये विष्णूचं वर्णन आहे, देवी भागवतामध्ये देवीचं वर्णन आहे, मुद्गल पुराणामध्ये गणपतीचं वर्णन आहे, ब्रह्मांड पुराणामध्ये संबंध ब्रह्मांडाचं वर्णन आहे, लिंग पुराणामध्ये भगवंताच्या अवताराचं त्या ठिकाणी वर्णन आहे. पण भगवान शंकराच्या शिव महापुराणामध्ये सगळ्या पुराणांचं सार आहे. जीवाच्या उद्धारासाठी भगवान शंकराची उपासना अत्यंत महत्वाची आहे. पाहत नाही हा माणूस कसा आहे, काय करतोय. अल्पशा उपासनेने प्रसन्न होणारा दैवत शंकर आहे. भस्मासुराला वरदान दिलं, रावणाला वरदान दिलं. कितीतरी एक लक्षात ठेवा, वैकुंठात राहणारे देव, मंदिरात राहणारे देव, स्वर्गात राहणारे देव आणि स्मशानात राहतो त्याला म्हणतात महादेव. डोक्यावरती सोन्याचे मुकुट परिधान करतात, हिरे माणिक मोत्यांचे मुकुट परिधान करतात, त्यांना म्हणतात देव. डोक्यावरती जटेचा संभार निर्माण करतो त्याला म्हणतात महादेव. गळ्यामध्ये हिरे माणिक मोती सुवर्ण अलंकार परिधान करतात त्यांना म्हणतात देव. आणि गळ्यामध्ये सर्प घेऊन हिंडतो त्याला म्हणतात महादेव. अंगाला चंदनाची उटी लावतात त्यांना म्हणतात देव. अंगाला मेलेल्या माणसाचं भस्म लावतो त्याला म्हणतात महादेव. ज्यांना देवता, मनुष्य, ऋषीमुनी, जपीतपी, संन्यासी, बैरागी भजतात त्यांना म्हणतात देव. ज्यांना राक्षस आणि भूत प्रेत भजतात त्यांना म्हणतात महादेव. बायकोची खोडी काढली, बायको पडवली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव. रामाच्या बायकोला रावणाने पडवलं, रामाने त्याचा मुर्दाच पाडला. माणूस सगळ्यांची खोडी सहन करतो, पण ऐकताय ना, माणूस सगळ्यांची खोडी सहन करतो पण बायकोची खोडी नाही सहन करत. माणूस सगळ्यांच्या शब्दा घेतो पण मायन्यान भो, काही गयालाच माय बांधले मायन्यान भो. काही लेकरांच्याही शब्दा घेतात, काही धान्याचे बी शब्दा घेतात, काही देवाचे बी शब्दा घेतात. असा माणूस पाहिला का हो, माय बायकोची शपथ भो. माणूस काही गोष्टी बापाला सांगत नाही, आईला सांगतो. काही गोष्टी आईला सांगत नाही, बापाला सांगतो. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापालाही सांगत नाही. पण माणूस सगळ्यांच्या खोड्या सहन करतो, बायकोची खोडी अजिबात सहन करत नाही. बायको पडवली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव. आणि बायको मागितली तरी देऊन टाकली त्याला म्हणतात महादेव. रावणानं बायको मागितली होती, पार्वती मागितली होती त्याला. रावण, बऱ्याच लोकांनी रावणाचं वकिली पत्र घेतलं की रावण लय चांगला होता, रावण लय सज्जन होता आणि त्याला रामाच्या हातून मर्यादा होता. नाही रे भाऊ, त्यांना इतिहासात पाय रे नाना, त्यांना काय काय साधा किडा पाडेल का रावण. बरं सामान्य नव्हता ना रावण, त्याची प्रॉपर्टी, त्याची श्रीमंती, त्याचं नाद करायचं नाही. रावणाचे 7 कोटी घर, एक एक भिन 3-3 हातात मावणारी अशी ओतीव सोन्याची होती. ओतीव. आपला 2 BHK 3 BHK 1 BHK कुठेच लागत नाही. आपला अपार्टमेंट सिस्टीमचं जे घर आहे ना, मधली 4 इंचाची, इकडून गंगूमाईनं खिळा ठोकला की सकुमाईच्या किचन मध्ये निघतो. सकुमाईनं तेलाची किटली टांगली, गंगूमाईनं खिळा काढला, तेल सांडून गेलं किचन मध्ये.
7 कोटी घरं शुद्ध सोन्याची आहे, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू आहे. म्हणजे रावण जर आमदारकी लढवला असता तर 15 आमदार रावणाच्या घरातले होते विधानसभेत. एवढं सगळं रावणाकडे. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बडे लागला काळ हा पाठीला. मन चंचल होतं रावणाचं. 80,000 बायका आहे तरी नजर सीतेकडे गेली. या रावणाने शंकराचा भक्त म्हणून कीर्ती मिळवली, पण याच रावणाने भगवान शंकराकडे माता पार्वतीची मागणी केली. भगवान भोळ दैवत आहे. नाथबाबा भावार्थ रामायणात सांगतो. एवढा बलाढ्य, एवढा शूर आहे, एवढा कीर्तिवान आहे, ज्ञानी आहे, वैदिक आहे, दशग्रंथी आहे. या बाबाजी धन्यवाद. भोलेनाथ भगवान की, गोरक्षनाथ भगवान की. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव.
आपल्या परिसराचं श्रद्धास्थान, आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक स्थानी असणारे, ज्यांच्या आशीर्वाद या कार्यक्रमाला योगीजी डॉक्टर विलासनाथजी महाराज बाबाजींची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. खरं तर गाण्यालाही मला सेवा करण्याचं सद्भाग्य लाभलं होतं बाबांच्या आशीर्वादाने. मला वाटतं 2 वर्ष चिंतन करता आलं की एकच 2 वर्ष रामायण आणि भागवत बाबाजींच्याच मार्गदर्शनात, बाबाजींच्या आशीर्वादाने ती सेवा लाभली होती. बाबाजी, आपण आलात, आपले आशीर्वाद या कार्यक्रमाला आहेत. ग्रामस्थांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, दादांच्या वतीनं व्यासपीठावरतून मी आपलं स्वागत करतो. आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. भोळं दैवत आहे भगवान शंकराचा स्वभाव. नाथ महाराज सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्तिवाचे वदता शिवनाम तयाना बाधे कृत काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा. कायिक वाचिक मानसिक तिघी अवस्थेमध्ये भगवान शंकराच्या उपासनेची फलश्रुती नाथ महाराजांनी या 4 चरणात सांगितलेली. त्याच्यात कायिक आहे, वाचिक आहे, मानसिक आहे. या देशामध्ये अनेक देवता आहेत, अनेक उपासना आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदायाचा मूळ उगम हा नाथ संप्रदायापासून आहे. ज्ञानोबा नाथ संप्रदायाचे, नाथ महाराज दत्त संप्रदायाचे, तुकोबा चैतन्य संप्रदाय, हे सगळे संप्रदाय एकवटले तयार झाला वारकरी संप्रदाय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीमध्ये वर्णन येतं, सेवती साधू संत, सेवती साधू संत. साधू संत दोघी मिळून ज्ञानोबरायांच्या आरतीमध्ये, कारण ज्ञानोबराय नाथ संप्रदायाचे. गुरु शिष्य परंपरा जी नाथ संप्रदायातली आहे ती ज्ञानोबरायांनी आपल्या गुरु परंपरेच्या अभंगात सांगितलेली, दाखवलेली. हा तो देश आहे, त्या देशात अनेक संप्रदाय, अनेक पंथ आहे. भारत हा जमिनीचा तुकडा नहीं, फक्त हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका मस्तिष्क है, कन्याकुमारी इसके पग पकारते है, गुजरात और आसाम इसकी भुजाएं है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. भारत फक्त जमिनीचा तुकडा नाही आहे. इथे भगवंताने अर्जुनाला या देशात उपदेश केला, कर्मण्यवादी कारस्तेमा फलेषु कदाचन. कर्माची अपेक्षा न करता किंवा फळाची अपेक्षा न करता कर्म करत जा. चांगले कर्म होते त्या कर्माची फलश्रुती म्हणजे कथा आहे. कर्मावरती 4 गोष्टी अवलंबून आहेत. तसं सगळ्यांचा अर्थ आहे की लक, भाग्य, नसीब, किस्मत आणि तकदीर. अर्थ एकच आहे. लक म्हणा, भाग्य म्हणा, नसीब म्हणा, किस्मत म्हणा की तकदीर म्हणा. 2 अक्षराचं लक आहे, 2.5 अक्षराचं भाग्य आहे, 3 अक्षराचं नसीब आहे, 3.5 अक्षराचं किस्मत आहे आणि 4 अक्षराचं तकदीर आहे. या सगळ्या गोष्टी कर्मावरती अवलंबून आहे. कर्म महत्वाचे आहेत. कर्म मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, हे सगळं कर्मातून तयार होतात. काही लोकांचं प्रारब्ध तीव्र असतं. गणपतीच्या आधी एक पोरग अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं. 7-8 वर्षाचं पोरग आहे. एका रात्यातून पोरग प्रसिद्धीला आलं. एका रात्यात अख्ख्या मोबाईल वरती तेच गाणे वाजले. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती, मुख बघतोय चांगला, आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं पोरग म्हणे, मया बापानं बुटानं हाणलं. नालायक होतं, हाणलं. कशाच्या जोरावरती हो? प्रारब्धाच्या जोरावरती. त्याचं ते तीव्र प्रारब्ध आहे. काही लोकांचं मंद प्रारब्ध असलं, सोनं घेतलं तरी माती होते. काही लोकांनी माती हाती घेतली तरी सोनं होतं. पण हे कुठपर्यंत? चलती तो ऐसी चलती, बिना घी की जलती, गिरती तो ऐसी गिरती, माचिस नहीं मिलती.
मी एकच सांगेल, जोपर्यंत तुमचं प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंत परमार्थ करा, दान धर्म करा, नामस्मरण करा, सत्कर्म करा, अन्नदान करा, नामदान करा, ज्ञानदान करा. जर तुमचं प्रारब्ध प्रतिकूल झालं तर धर्मराजाला सुद्धा 12 वर्षाचा वनवास भोगावा लागला. ज्या दिवशी गादीवर बसायचं, बेस कमी करायचं, थोडा ट्रबल गेन वाढवा. ज्या दिवशी गादीवर बसायचं आहे त्या दिवशी भगवंताला वनवासाला जावं लागलं. तुमचे कर्म महत्वाचे आहेत. कारण तो गीतकार सांगतो, देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगतो नंतर, दैवी जाच कर्म तैसे फळ देतो रे. दैवी जाच कर्म तैसे फळ देतो रे. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सखी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्माचं फळ जी देवता देते त्या देवतेचं नाव आहे भगवान शंकर. मृत्यूची देवता भगवान शंकर आहे. लोकांना वाटतं भगवान शंकर एकदम सोपं दैवत आहे. जितकं सोपं आहे तितकं अवघडही आहे. ज्या भावनेनं तुम्ही भजाल, जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. ज्याकी रही भावना, जशी भावना राहिली, जशी तुमची श्रद्धा राहिली, तसं भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावरती भगवान शंकराची होते. योगी लोकातील पूर्ण पुरुष व मानवी उत्क्रांतीतील पूर्णावस्थेत गेलेली देवता म्हणजे भगवान शंकर आहे. कर्माचं फळ देणारी देवता आहे. देवाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्पेलिंग काय त्याचं? जीओडी. जीओडी गॉड म्हणजे देव. जी फॉर जनरेट, ओ फॉर ऑपरेट, डी फॉर डिस्ट्रॉयड. उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. हे स्पेलिंग कळाले तर बरं, नाही तर मग उलटे होतात. जीओडीचा डीओजी होतो आणि डीओजीचा डीओजी म्हणजे तुकोबराय म्हणता, खंतीत न करा होणे गाढव कुत्रा, नाही तर काय थोडी श्वान सुकुरे वापुडे. या देशाचं हे वैभव आहे. 12 ज्योतिर्लिंग या राष्ट्रात आहे, 108 शक्तिपीठ या राष्ट्रात आहे, सप्तपुर्या या राष्ट्रात आहे, 4 धाम या राष्ट्रात आहे. मगाशी मी बोलून गेलो की हे सगळं या राष्ट्रात पाहायला मिळतं. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो.
वैराग्य राष्ट्रात आहे. वैराग्य म्हटलं की भगवान शंकर, त्याग म्हटलं की भगवान शंकर, बलिदान म्हटलं की भगवान शंकर. किती बलिदानाच्या कथा पुढे शिवमहापुराणामध्ये येतील. त्यागाच्या बाबतीत शंकराचा नाद नाही करायचा, बलिदानाच्या बाबतीत भगवान शंकराची तोड नाही. समर्पणाच्या बाबतीमध्ये केव्हाही नाव घेतलं तर त्या ठिकाणी भगवान शंकराचंच नाव घेतलं जाईल. माय बापू, एवढं श्रेष्ठ दैवत भगवान महादेव. भगवान विष्णूने उत्पत्ती केली, पण ते कार्य स्वतः न करता ब्रह्मदेवाला सोपवलं. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही उत्पत्ती करा, सांभाळ मी करतो, आणि संपवण्याचं कार्य भगवान महादेवाकडे दिलं. अकाल मृत्यु हो मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल. लघु मृत्युंजय आणि महामृत्युंजय हे दोन मंत्र आहे भगवान शंकराचे. एक वैदिक आहे आणि एक पुराणोक्त, एक शास्त्रोक्त आहे. माझे गुरु माऊली वक्ते बाबा सांगायचे, किती असाध्य रोग असू द्या, ओम त्र्यंबकम हा जो महामृत्युंजय मंत्र आहे, या मंत्राने त्याच्यावर विजय मिळवता येतो. त्याचं नावच मृत्युंजय. ज्याने मृत्यूवरती विजय मिळवला तो मृत्युंजय. मग जगाचे युगपुरुष, राष्ट्रपुरुष, महापुरुष, संत पुरुष झाले, ज्यांनी काही कर्तृत्व सिद्ध केलं, त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भगवान शंकराची उपासना पाहायला मिळते. आणि हे तुमचं माझं या देशाचं भाग्य आहे की आपण त्या देशात जन्माला आलो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ आहे, पावन तो देश आहे, ज्या देशात हरीचे दास जन्माला येतात, भाविक भक्त जन्माला येतात. ज्या गावात, ज्या कुटुंबात, ज्या घरात, ज्या गोत्रात, ज्या कुळात. मित्र असं म्हणेल, राजा परीक्षितीनं गंगा आणली, धन्यवंशी जन्मला भगीरथ, आणि गंगा आणून पूर्वज केले मुक्त. भगीरथानं स्वर्गातून गंगा आणली आणि पूर्वजांचा उद्धार केला. मित्र असं म्हणेल, दादांच्या निमित्तानं ही शिव महापुराणाची गंगा गावात आली आणि कित्येकांच्या जीवनाचा उद्धार होऊन गेला. कुळाचा तर उद्धार आहेच, वंशाचा उद्धार आहेच, गोत्राचा उद्धार आहेच, पण जे श्रवण करतायत, तरले तरती भरवसा, नामधारकाचा ठसा. जसा श्रवणी परीक्षिती तरला, भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तयार. निमित्त लागतं, कोणीतरी निमित्त असावा लागतो. भागवतासाठी राजा परीक्षिती निमित्त आहे, गीतेसाठी अर्जुन निमित्त आहे, पावसासाठी चातक निमित्त आहे, रामायणासाठी सीता निमित्त आहे. आपल्या या कथेसाठी निमित्त आहे, कुणाच्या तरी निमित्ताने. निमित्तातूनच बाकीच्या गोष्टी घडत असतात. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. भाग्याचा उदय झाला की संत भेटतात. संत भेटले की संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. भाग्याचा उदय झाला की संत भेटतात. संत भेटले की देव भेटतो, आणि देव भेटला की कर्माच्या राहटगाडग्यातून मुक्त करतो. मज सोडविदा तारा, कर्मापासून दुस्तरा. कर्म दुस्तर आहे. किम कर्म ती कयोप्य मोहिता. अर्जुन म्हणतोय भगवंताला, चंचल मन ही कृष्ण प्रमाती बलभद्रडम. देवा मन चंचल आहे, मन चंचल चपळ